कोणतीही पूर्वतयारी न करता आज या ठिकाणी आपण मस्त मैदा आणि बेसन पीठ वापरून चकली बनवणार आहोत। या चकलीच्या पिठामध्ये तेलाचं, तुपाचं, अगदी कशाचं सुद्धा मोहन न वापरता संपेपर्यंत ही चकली छान खुसखुशीत राहते। बऱ्याच वेळा भाजणी बनवणं शक्य होत नाही, मग अशा वेळी बिना भाजणीची ही कमी साहित्यामध्ये झटकीपट तयार होणारी चकली तुम्ही नक्की बनवू शकता। अगदी नवशिक्के जरी असतील ना, ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात सहज बनवतील। तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। चकली बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कोणतंही एक कॉटनचं कापड ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला मैदा घ्यायचा आहे। सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचं आहे। मैदा घेत असताना वाटीमध्ये दाबून मैदा भरायचा। आता या ठिकाणी मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। त्यानंतर 2 वाट्या मैदा आहे, त्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसन पीठ लागणार आहे। मैदा आणि बेसन पीठ एकत्र न करता वेगवेगळ्या बाजूला कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे। या कापडामध्ये पीठ बांधून झाले की आपल्याला या पिठाचं एक गाठोडं बांधून घ्यायचं आहे। गाठोडं बांधून झाल्यानंतर या गाठोड्याचं जे कापड आहे ते फक्त डब्याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, म्हणजे फक्त डब्यामध्येच वरच्यावर हे कापड राहील अशा पद्धतीने हे गाठोडं बांधून घ्यायचं। आता हा पिठाचा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे। कुकरमध्ये ठेवण्यापूर्वी स्टँड ठेवायचं, त्यामध्ये पाणी घालायचं आणि हा कुकरचा डबा वरच्यावर राहील अशा पद्धतीने कुकरमध्ये ठेवायचा आहे। कुकरच्या डब्यामध्ये पाणी जाणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा डबा कुकरमध्ये ठेवून घेतल्यानंतर या कुकरच्या कमीत कमी आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता या ठिकाणी कुकर पूर्णतः गार झाल्यानंतर आपल्याला ही गाठोडं सोडून घ्यायचं आहे। जरी या गाठोड्याला थोडंफार कडेने पाणी लागलं ना तरी काही हरकत नाही, कारण आतमध्ये हा मैदा अगदी कोरडा असतो। हा मैदा गरम असतानाच आपल्याला फोडून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही बत्त्याचा किंवा आणखीन कोणत्या साहित्याचा वापर करून हा मैदा फोडायचा आहे। आता या ठिकाणी बत्त्याच्या साहाय्याने मी हा मैदा फोडून घेत आहे। फोडत असताना सुरुवातीला थोडासा फोडायला त्रास होतो, नंतर एकदा तो फुटला की अगदी हाताने सुद्धा हा मैदा बारीक होतो। आता या मैद्याचे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे, म्हणजे हा मैदा आपल्याला नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे। हा मैदा तुम्ही अगदी हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकता। हे पीठ अगदी हलकंसं कोमट झालं ना की हातावर सुद्धा हा मैदा बारीक होतो, पण हे पीठ हाताने बारीक करायला भरपूर वेळ लागतो आणि हात सुद्धा दुखतात। त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आणि आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे आपलं पीठ सुद्धा पटकन बारीक होतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पीठ घालण्यापूर्वी थोडंसं हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या गाठी न ठेवता थोडंसं बारीक पीठ केलं ना की मिक्सरला सुद्धा फिरवायला सोपं जातं। बारीक केलेलं पीठ आपल्याला लगेच चाळणीने चाळून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ आपलं एकसंध प्रकारचं तयार होतं। आता हे पीठ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 बॅचेसमध्ये दळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सर्व पीठ या ठिकाणी मी चाळून सुद्धा घेतलेलं आहे। अशा पद्धतीने पीठ जर चाळून घेतले ना तर चकली करताना यामध्ये ज्या असणाऱ्या गाठी आहेत त्या चकलीमध्ये येत नाहीत। या ठिकाणी सर्व पीठ चाळल्यानंतर चाळणीमध्ये बरेचसे बारीक सारीक कण शिल्लक राहिलेले आहे। आता हे शिल्लक राहिलेले कण आपल्याला चकलीमध्ये वापरायचे नाही, तर फेकून द्यायचे आहेत। आता या पिठामध्ये 1 टेबलस्पून इतका ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला हातावर छान क्रश करून घ्यायचा आणि नंतर तो पिठामध्ये घालायचा। त्यानंतर अर्धा टीस्पून हळद आणि 1 टेबलस्पून इतकी लाल मिरची पावडर, अगदी चिमूटभर हिंग घालायचं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अगदी पीठ मळल्यानंतर सुद्धा हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। त्यानंतर 1 टेबलस्पून इतके तीळ घातलेले आहेत। आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सर्व पदार्थ कोरड्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते सर्व पिठामध्ये एकसारख्या प्रमाणात छान मिक्स होतात। आता या ठिकाणी हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। मळून घेत असताना अगदी रूम टेम्परेचरवरच पाणी वापरायचं आहे। हे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला कोमट किंवा गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। ज्या वाटीने आपण पीठ मोजलं ना त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी 1.5 वाटी एवढं पाणी लागणार आहे। पाणी जरी आपल्याला प्रमाण माहिती असलं तरी पाणी घालत असताना पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं। आता या ठिकाणी मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहे। पिठामध्ये पाणी घालत असताना पाण्याची अजिबात घाई करायची नाही, कारण पिठामध्ये जर पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होतं आणि परिणामी तेलामध्ये चकली विरघळली जाते।
चकलीचं पीठ भिजवत असताना शक्यतो घट्टसरच पीठ भिजवायचं. जरी पाणी कमी पडलं तर नंतर आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करता येतं. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, बरोबर आपल्याला 1.5 वाटी या ठिकाणी पीठ मळण्यासाठी पाणी लागलेलं आहे. यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. कधी कधी पिठानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. चकली जर छान काटेदार बनवायची असेल ना तर पीठ घट्टसर मळायचं, म्हणजे चकलीला काटे छान येतात. आता या ठिकाणी आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला कमीत कमी 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर या ठिकाणी जर पाहताल तर पीठ छान भिजलेलं आहे. जेवढा गोळा आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचा आहे तेवढा गोळा आपल्याला सुरुवातीला 1-2 मिनटं छान मळून घ्यायचा आहे. छान मळल्यामुळे या पिठामध्ये एक प्रकारची चिकनाई तयार होते आणि चकली घालत असताना ही चकली अधेमध्ये तुटत नाही. जेव्हा जेव्हा सोऱ्यामध्ये पीठ भरलं जाईल त्यावेळेस प्रत्येक वेळेस पिठाचा गोळा अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी गोळा मळून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला चकलीची प्लेट घ्यायची आणि ती सोऱ्याला लावून घ्यायची. सुरुवातीला सोऱ्याला आतमधून थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा गोळा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. सोऱ्यामध्ये गोळा भरत असताना अगदी गच्च भरायचा आहे. अजिबात यामध्ये हवेची पोकळी राहता कामा नये. जर हवेची पोकळी शिल्लक राहिली तर मात्र चकली घालत असताना ही चकली अधेमध्ये तुटली जाते. आता सोऱ्याचं झाकण अगदी गच्च पॅक करायचं आणि आपल्याला या चकल्या पाडून घ्यायच्या. उरलेलं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे ते हवेच्या संपर्कात येत नाही आणि पीठ कडक होत नाही. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 3 वेड्याच्या, 4 वेड्याच्या, अगदी जशा पाहिजे तशा चकल्या घालू शकता. आता या ठिकाणी जर चकली पाहताल तर अजिबात अधेमध्ये ही चकली तुटली जात नाही. मस्त छान गोल गरगरीत येते. चकली घालून झाल्यानंतर चकलीचं मधलं टोक आणि शेवटचं टोक आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर ही चकली तुटली जात नाही किंवा हे वेडे सुटले जात नाही. आता ही चकली घातल्यानंतर अगदी सहज हाताने आपल्याला उचलता सुद्धा येते. तर अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा या ठिकाणी मी चकली घालून घेत आहे. या चकल्या तुम्ही अगदी ताटामध्ये किंवा कशावर सुद्धा अगदी सहज घालू शकता, कारण या चकल्या घातल्यानंतर अगदी सहज हाताने उचलता येतात. ताटामध्ये चकली घालणं अवघड होत असेल ना तर घरामध्ये अशा छोट्या छोट्या डिश असतात, त्यावर सुद्धा अगदी सहज चकली बनवता येते. छोट्या डिशवर चकली बनवली ना की आपल्याला अंदाजसुद्धा येतो की ही चकली लहान मोठी केवढ्या प्रमाणात बनवायची ते समजतं. आता या ठिकाणी आपल्याला जेवढ्या चकल्या तळायच्या ना तेवढ्याच चकल्या बनवून घ्यायच्या. सर्व पिठाच्या एकदम चकल्या अजिबात बनवायच्या नाही, कारण बनवल्यानंतर त्या सुकल्या जातात आणि तेलामध्ये सोडल्यानंतर मात्र त्या विरघळल्या जातात. आता या ठिकाणी तेल आपल्याला छान कडकडीत गरम न करता मध्यम स्वरूपाचं करायचं. आता यामध्ये छोटासा तुकडा तेलामध्ये घातल्यानंतर अगदी तो पटकन वर येतो अशा पद्धतीचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. नंतरच त्यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत. जेवढ्या चकल्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच चकल्या या ठिकाणी आपल्याला सोडायच्या आहे. मग त्या 4 असो 5 असो कितीही प्रमाणात असो. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे त्या आतपर्यंत छान खुसखुशीत तळल्या जातात. तेलामध्ये चकली सोडल्यानंतर लगेचच त्याला चमचा किंवा झारा अजिबात लावायचा नाही, कारण चमचा झारा लावला की लगेच चकलीचे तुकडे पडू शकतात. ज्यावेळेस चकली एका बाजूने छान कडक होईल त्यानंतरच तिला उलटी करायची आहे, म्हणजे ती छान तळली जाते. पहिली बॅच तळण्यासाठी साधारणपणे 7 ते 8 मिनटं अगदी सहज लागतात. आता या ठिकाणी जर पाहताल तर तेलाचे हलकेसे बुडबुडे कमी झालेले आहे आणि चकल्यासुद्धा अगदी तेलामध्ये तळाला जाऊन बसलेल्या आहेत. अशा स्टेजला हलक्यासा सोनेरी ब्राऊन रंगावर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे आणि लगेचच या चकल्या पूर्णतः तेल निथळून तेलातून काढून घ्यायच्या आहेत. पहिली बॅच तळत असताना आपल्याला त्यानंतर दुसऱ्या बॅचच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहे. या ठिकाणी मी गॅस चालूच ठेवलेला आहे. सर्व चकल्या आपल्याला तळेपर्यंत गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. पहिल्या बॅचच्या चकल्या काढल्यानंतर दुसऱ्या चकल्या सोडण्यापूर्वी 1 मिनिट अगोदर आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहे. सर्व पिठाच्या एकदम चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत. आता या ठिकाणी दुसऱ्या बॅचच्या चकल्या मी तेलामध्ये सोडलेल्या आहे. त्यासुद्धा हलकेसे बुडबुडे कमी झाले की या चकल्या आपल्याला तेलातून काढून घ्यायच्या आहे. तेलामध्ये चकल्या सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला जास्त वेळ त्या उलट्या पलट्या करायच्या नाही. जर जास्त वेळ उलट्या पलट्या केल्या तर चकल्या तेलकट होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व चकल्या या ठिकाणी तळून घ्यायच्या आहेत. एवढ्या पिठामध्ये कमीत कमी आपल्या 20 ते 25 चकल्या सहज तयार होतात.
जर तुम्हाला जास्त प्रमाणात चकल्या बनवायच्या असतील तर पिठाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. चकली जर पाहता तर मस्त काटेदार तयार झालेली आहे आणि जेवढी ती दिसायला सुंदर दिसते तेवढीच ती छान खुसखुशीत सुद्धा तयार झालेली आहे. अशा प्रकारची चकली तुम्ही घाईच्या वेळेला पाहिजे तेव्हा सहज बनवू शकता. या चकल्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून जर ठेवल्या ना तर अगदी महिनाभर सुद्धा या चकल्या आहेत तशा छान कुरकुरीत खुसखुशीत राहतात. या ठिकाणी जर चकली पाहताना तर अजिबात तेलकट ही चकली झालेली नाही, मस्त खुसखुशीत झालेली आहे. आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच. ही चकली इतकी खुसखुशीत होते ना, अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीची. ही चकली अगदी वयोवृद्ध सुद्धा सहज खातील. अशा प्रकारची चकली अगदी मुलांना मधल्या वेळेला सुद्धा बनवून ठेवली ना की मुलं सुद्धा छान आवडीने खातील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.